नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी ज्ञानेश्वर मुळे आणि आपण पाहत आहात पल्स करिअर काउन्सिलिंग. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी आहे ती सी-ई-टी सेलने आज सकाळी रिलीज केलेली आहे. सोबतच रजिस्टर्ड कॅन्डिडेटची जी लिस्ट आहे ते पण सी-ई-टी सेलने जे आहे ते रिलीज केलेली आहे. सोबतच सी-ई-टी सेलने जे आहे ते रिजेक्टेड कॅन्डिडेटची लिस्ट जी आहे ती पण रिलीज केलेली आहे. आपण पाहणार आहोत त्यानंतर नंबर ऑफ विद्यार्थी किती वाढले आहेत सी-ई-टी सेलच्या याच्यामध्ये, त्यामुळे कट काय परिणाम पडू शकतो. सोबतच ज्या विद्यार्थ्यांनी 20 आणि 21 तारखेला रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांनी काय करायचं आहे. त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांचं रिजेक्टेड कॅन्डिडेटच्या लिस्टमध्ये नाव आहे त्यांना काय करायचं आहे, ह्या सर्व डिटेल्स आहेत आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही तर पाहू शकता रजिस्टर्ड कॅन्डिडेटची लिस्ट आहे जे सेकंड राऊंडसाठी रजिस्ट्रेशन केले आहेत. सेकंड एक्सटेन्शनच्या नंतर 20 आणि 21 तिथं अराउंड 35,463 विद्यार्थ्यांनी जे आहे ते रजिस्ट्रेशन केलेलं आहे. सोबत जर आपण 18 तारखेला जी रजिस्टर्ड कॅन्डिडेटची लिस्ट त्यांनी पब्लिश केली त्याच्यामध्ये किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले जर आपण पाहिलं तर अराउंड 34,102 विद्यार्थ्यांनी जे आहे ते रजिस्ट्रेशन केलेलं होतं. अराउंड आपण असं म्हणू शकतो की 1300 विद्यार्थ्यांनी नवीन जे आहे ते रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्यामुळं एक 1300 विद्यार्थी आता लिस्टमध्ये नवीन ॲड झालेले आहेत. इतके काही जास्त विद्यार्थी नाहीत पाहिलं तर. ओके, आता इथून पुढे जे आहे तर रिजेक्टेड कॅन्डिडेटची जी लिस्ट आहे ती पण सी-ई-टी सेलने पब्लिश केलेली आहे. सी-ई-टी सेलने हे सांगितलेलं आहे की रिवाइज द लिस्ट ऑफ रिजेक्टेड कॅन्डिडेट ड्यू टू नॉट अपलोडिंग ऑर सबमिटिंग ऑफ डॉक्युमेंट्स विथ इन द टाईम पिरियड्स. ज्या विद्यार्थ्यांना सी-ई-टी सेलने शेड्यूल दिला होता त्या शेड्यूलमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट अपलोड केले नाही त्या अशा विद्यार्थ्यांना जे आहे ते रिजेक्ट करण्यात आलेले आहे सी-ई-टी सेलकडून. आता आय थिंक ते विद्यार्थी जे नेक्स्ट राऊंडमध्ये पार्टिसिपेट नाही करू शकणार आहेत. त्याबद्दल सी-ई-टी सेलने कुठल्याही प्रकारची जी आहे ती ऑफिशियल नोटीस जी आहे ते काय दिलेली नाही आहे की त्यांनी काय करायचं आहे. इथून पुढलं काय शेड्यूल असणार आहे तो आपण शेड्यूल पाहूयात. ओके, आज ते 24 तारीख आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 20 ते 21च्या दरम्यान जे रजिस्ट्रेशन केलेले अशा सर्व विद्यार्थ्यांना जे आहे त्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत म्हणजे 24 तारखेला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जे आहे ते ग्रीव्हन्स रेज करता येणार आहे. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी जे आहे त्यांच्या लॉग इनमध्ये जायचं, लॉग इन करायचं आहे. सगळे डॉक्युमेंट जे अपलोड केले ते ॲक्युरेट आहेत का नाही चेक करायचं आहे. तर डॉक्युमेंटमध्ये कोणतं डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी सांगितलं असेल ते डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. जर तुमच्या डॉक्युमेंट अपलोड सेक्शनमध्ये जे आहे तर जर तुम्हाला ते ऑप्शन देत नसेल तर तुम्हाला तुमच्या जो आहे लॉग इन आहे, लॉग इनमध्ये तुमचे जे प्रोफाईल आहे, स्टेटस आहे, तिथं तुम्हाला एक ग्रीव्हन्स असा ऑप्शन दिलेला आहे. त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि तिथं तुम्हाला सपोर्टिंग डॉक्युमेंट जे आहे ते अपलोड करायचे आहेत आणि तुम्हाला जे आहे ते ग्रीव्हन्स तुमचा रेज करायचा आहे. ओके, ग्रीव्हन्स रेज करण्यामध्ये एक सी-ई-टी सेलने एक महत्त्वाची एक आर्ट टाकलेली आहे ती अशी आहे. ओनली दोज कॅन्डिडेट हू आर न्यूली रजिस्टर्ड अँड हू हॅव न्यूली अपलोडेड ऑल डॉक्युमेंट्स अँड सबमिटेड विल बी इलिजिबल टू सबमिट द ग्रीव्हन्स. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी 20 आणि 21 तारखेला जे आहे ते रजिस्ट्रेशन केलेलं आहे फक्त अशाच विद्यार्थ्यांना जे आहे ते ग्रीव्हन्स रेज करता येणार आहे. त्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट स्टेजमध्ये जे रजिस्ट्रेशन कंप्लीट केलेलं आहे अशा कुठल्याही विद्यार्थ्याला जे आहे ग्रीव्हन्स रेज करण्याचा ऑप्शन सी-ई-टी सेलने दिलेलं नाही आहे. ओके, आता पुढला जर आपण शेड्यूल पाहिला तर आता आज 24 तारीख आहे. उद्या 25 तारखेला जे आहे तुमची फायनल मेरिट लिस्ट येणार आहे. फायनल मेरिट लिस्ट जी आहे ते 25 तारखेला खूप लेट नाईटच येईल. त्यानंतर जे आहे ते उद्याच्याला संध्याकाळी जी आहे ती सीट मॅट्रिक्स जे आहे ते पब्लिश होणार आहे. त्यामध्ये आपल्याला समजून जाईल की कोणते कॉलेजेस जे आहेत ते कॅपमध्ये पार्टिसिपेट करत आहेत आणि कोणते कॉलेजेस जे आहेत ते कॅपमध्ये पार्टिसिपेट नाही करणार आहेत. चॉईस फिलिंगचा जर विचार केला तर अराउंड 26 ते 29च्या दरम्यान जे आहे ते चॉईस फिलिंग करायची आहे. 29 तारखेला संध्याकाळी 5:30 जे आहे ते चॉईस फिलिंगला सी-ई-टी सेलने जो आहे टाईम दिलेला आहे. लिस्ट ऑफ डिक्लेरेशन कॅप राऊंडचा एकचा जो रिझल्ट आहे तो 30 तारखेला येणार आहे आणि तुमची जॉईनिंग जी आहे ते 31 ते 4 अशा ह्या टाईममध्ये आहे. 31 ऑगस्ट 2026 ते 4/9/2026 या दरम्यान तुम्हाला जे आहे तुमची जॉईनिंग करायची आहे.